सरकारने निर्णय घेतलेला आहे, 3 वेळेस सांगतो सरकारने निर्णय घेतलेला आहे, नाही तर मी आत्मदान करणार आहे यांच्या नावाने. याला हे स्वतः जबाबदार आहे, बरोबर आहे. अरे याचं उत्तर द्यावं आयुक्तांनी, त्यांनी उत्तर द्यावं. यांनी महानगरपालिकाच्या आयुक्तांनी उत्तर द्यावा. किती मीटरच्या आतमध्ये यांनी पाडायचा अधिकार होता त्यांना? 30 मीटरच्या वर त्यांनी पाडू नये. आम्ही 5 मीटर 8 मीटर शिल्लक सोडतो, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना अधिकार नाही. आणि त्याच्यानंतर MIDC-ने हे सुभाष देसाई उद्योग मंत्रीने आम्हाला मान्यता दिलेली, त्याच्यावर उद्योगमंत्री मान्यता सुद्धा दिली. त्याच्यानंतर शासनाने निर्णय घेतलेला आहे, महानगरपालिकेने आम्हाला सगळं सर्व हे दिलेलं आहे. MIDC-ने आम्हाला दिलेले. आपल्या गोरगरिबावर अन्याय करतात. पालकमंत्री उद्योगमंत्री 10 वर्षापासूनचे जे उद्योगमंत्री आहे, शिव सुद्धा यांना इकडे श्याम वर्धने साहेब स्वतः यांनी येऊन इकडे सर्वे केलेला आहे. आणि MIDC-ला ही जागा पुनर्वसनामध्ये हा निर्णय घेऊन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुनर्वसनामध्ये हा त्यांची ऑर्डर आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस त्यांनी दिलेले आहे. उद्योगमंत्री शिव महाराष्ट्राचे शिव सुद्धा तिथे हजर होते आणि त्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे. यांनी कुठलीही कल्पना आम्हाला न देता डायरेक्ट सगळं लाखो रुपयाचं एक लोकांचं माणसाचं 10 लाखाचं मालाचं उद्ध्वस्त केलं. आम्ही कर्जबाजारी घेऊन बसले त्या ठिकाणी. मी काय म्हणतो, हे पहा, ती जी घटना आहे का तुम्ही, एक मिनिट कालची जी घटना झाली, ते मटर झाला खून झाला, आम्ही त्याचा पहिला या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण अशी घटना व्हायला नाही पाहिजे. त्याला कारणीभूत असतं तर याला पोलीस डिपार्टमेंट कारणीभूत, आयुक्त कारणीभूत याला. आणि 2 नंबरचे जे धंदे चालू आहे, 2 नंबरचे धंदे सुस्वाद चालू संभाजीनगर शहरात. आणि आमच्या मुकुंदवाडीमध्ये हे चालू इथं कालच्या ठिकाणी 4 आमदार त्याने सांगितलं डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही, पहिलं ते हे करा. त्यांना नकाशा MIDC-ने हा नकाशा तयार केलेला आहे, कशा पद्धतीने द्यायचा हा आराखडा सुद्धा केलेला आहे त्यांनी. मग यांनी काय अन्याय केला आमच्यावर? अन्याय काय केला? हा अन्याय केला नाही तर काय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे याच्या मार्फत. हा पूर्ण नकाशा यांनी MIDC-ने केलेला, आम्ही केलेला नाही. MIDC-ने निर्णय घेतलेला ह्या पद्धतीने द्यायचं म्हणून असं ठरलेलं आहे. मग MIDC-ने पुढची कारवाई करायला पाहिजे. त्यांनी आम्ही पैसे भरायला तयार आहे शासनाचे 2700 रेट प्रमाणे आम्ही पैसे आज बी भरायला तयार आहे. आम्हाला MIDC जागा ही फुकट नको. दुसऱ्या गुन्ह्याचा अंबाजी लागले, उद्या पोलिसांनी सुद्धा प्रोत्साहन आहे तर तुम्ही मर्डर करा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आज लोकांनी कर्जबाजारी आता हप्ते भरायचे तर कुठून भरायचे आम्ही लोकांनी? बाद में इनको फोन गया, बाद में वो इनके अधिकारी आता है और बोले 120 का तैयार है अंदर, मतलब 120 फीट और छोड़ के बनाए बस छोड़ रहे कैसा? अरे तुमने लेटर दिए नहीं और उसके बाद में तुमने बोले भी नहीं, अरे तुम 5 मिनट का टाइम नहीं दे रहे, ये कौन सा कायदा है? अरे 2025 दादागिरी करके आमदार वहाँ जाके बोल रहा इनका तोड़ने को भेजे, बोल रहा तोड़ो, दुश्मनी हमारे से आओ ना, आमने सामने लड़ो ना, आमने सामने बात करो ना. क्या है अंदर हफ्ते मिल रहे मर्डर करने वाले बाहर के, मर्डर करने वाले बाहर के, वो दुकानदार बाहर के, दूसरों को गुनेगार उसको छोड़ दे रहे, जो बेगुनाह है उसको सजा क्यों दे रहे तुम? आमदार पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात का पहिले अटक करण्यापेक्षा 24 घंटेच्या आतमध्ये त्याला जामीन देऊ राहिले. 4 आमदारांना त्यांचा आम्ही निषेध करतो. पहिला निषेध आमदाराचा करतो आम्ही, या शासनाचा निषेध करतो, आणि दुसरा निषेध पोलीसचा करतो आम्ही. कायदेशीर कारवाई होत नाही. आरोपी 9 घंटे में छूट रहा बोला क्या है? 9 घंट्यात आरोपी सुटलेला पाहिला का तुम्ही? पत्रकारांना कधीतरी पाहिलं का 9 घंट्यात पत्रकारांना आरोपी सुटलो? या पोलीसवाले सहकार्य समोरचे आमचे व्हिडिओ धोरण आमच्या समोर उभं आहे. हे समोरचे ते आपले घेणारे सगळे लोक येत आहे. आज तुम्हाला काय करा, मग गोळ्या मारून टाकता ना, तर मारून टाकायचं, आमच्या गोळ्या घाला आणि मरण तयार आहात. अवैध धंदे हे पण झालेच पाहिजे. अवैध धंदे
आयुक्ताचं करायचं काय? अरे मर्डर जे अतिक्रमण त्यांचं नियमित होतं, कागदपत्र बरोबर होते, पदारी पण यांचं इकडच्या भागातलं काढण्यात आलं. काय नेमकं अवकाळी पाऊस ऐकला होता, पण अवकाळी दादागिरी बघायची. काही नियम काही आहेत की नाही, म्हणजे या ठिकाणी दादागिरी आणि हुकुमशाहीच्या बळावर साधी नोटीस सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. याच्या आधी ज्या कारवाया झाल्या त्या कमिटमेंट केल्या की मोबदल्याच्या कमिटमेंट आहेत, त्याच तुम्ही पूर्ण केलेलं नाही. आणि जर अतिक्रमण पाळायचं त्यासाठी नोटीस द्या, त्यांचा मुद्देमाल ते काय त्यांचा जप्त करायचं ते घरी घेऊन जातील ना. दादागिरीसारखं बुलडोजर चालवायचं, गुन्हेगार आहेत का हे? जो गुन्हेगार आहे त्याला फाशी करा, मग सगळ्याला गुन्हेगार का केलं? तर ही कारवाई दादागिरीची, हुकुमशाहीची, तानाशाहीची, आणि ही कारवाई राजकीय आहे. काही आमदाराच्या बळावरती त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणून सांगतात. लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी दबाव आणलेला आहे, त्यांचा धार्मिक अजेंडा चालवण्यासाठी दबाव आणलेला आहे. पण त्यांना हे कळालं नाही की या ठिकाणी हिंदूचे सुद्धा दुकान आहेत. ते करायला गेले एक आणि झालं एक. हिंदू दलितांचे घरं सुद्धा खाली डॅमेज झाले. तर लाज वाटली पाहिजे बिना नोटीसची पाडताना. आज उघड्यावर आले सगळे. तुम्ही त्यांचा मोबदला काय दिला? मोजून घेतलं का? त्यांची बैठक घेतली का? डायरेक्ट आणि पाडायचं, नोटीस नाही. याचा आम्ही निषेध करतो. आणि जी घटना घडली त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतोय. पण या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी उत्तर द्यावं या शहराला. गांजा कोण विकतंय? पटण कोण विकतंय? गुटखा कोण विकतंय? दारू कोण विकतंय? व्हाईटनर कुठून आलंय झोपडपट्ट्यामध्ये? ते बंद करायचं नाही. नशाखोरी बंद करायची नाही. त्याला पाठबळ द्यायचं आणि त्या बळावर गुन्हेगारी वाढती ती थांबवायची नाही. दिलं सोडून गुन्हेगारी रोखायची आणि दुकानं पाडले. लाज वाटायला पाहिजे यांना. गरिबांना असं उद्ध्वस्त करायला. अतिक्रमण असतं तर त्यांनी स्वतः काढलं असतं. एक नोटीस तर द्यायची. सरळ यायचं आणि जेसीबी विचारा जरा आयुक्तांना. नशाखोरी काय प्रकार विचारा जरा. हे व्हाईटनर पिऊन पोरं कसे फिरतायत झोपडपट्टी भागात जरा विचारा. हे दिलं रोखायचं सोडून तिसरेच उद्योग सुरू केले. या भाजपच्या आमदारांना या निवडणुकीमध्ये हिसका दाखवून देऊ, गरिबांच्या पोटावर पाय दिला. दादा, प्रश्न असा आहे, अतिक्रमण आणि मर्डरशी काही संबंध नाही. काय प्रश्न, स्थानिक लोकप्रतिनिधी धावा करायला का नाही आले? काल मदतीसाठी का नाही आले भाजपच्या आमदारासोबत? नाही, यांना मतं लागतात हिंदूंचे, आणि हिंदूंचे दुकानं पाडली त्यांनी. 1000च्या आसपास 1000च्या आसपास बेरोजगार झालेले. मला एक उत्तर द्या. मी उत्तर विचारतोय या प्रशासनाला, आयुक्तांना विचारतोय, MIDCला प्रश्न विचारतोय. अरे तुम्ही गरीबावर बुलडोजर चालवता. तुमच्या जर गांडीत दम असेल तर जिमखान्याची पार्किंग उडून दाखवा. जिमखाना तुम्हाला अतिक्रमण मध्ये चालतो. 10 वर्ष झालं लग्न लावतो तो MIDCच्या एरियामध्ये. दूधपर्यंत काय सुरू आहे? PVRचं गेट कसं काय तिथं उभं राहिलेलं आहे?
उद्योगपत्यांना सूट आणि गरिबांवरती बुलडोजर लावा चौकशी. जिमखान्याचं मंगल कार्यालय जे सुरू आहे, लग्न सुरू आहेत, ते कुठून सुरू येतं, कोणत्या जागेत सुरू येतं, त्याच्या बाजूला पार्किंग कोणत्या नियमांतर्गत झाली, MIDC मध्ये याचं उत्तर द्या. आमदारांनी रात्री अधिकाऱ्यांना फोन करून हे अतिक्रमण तोडण्यास सांगितलं, अशी पण चर्चा आहे का सांगा. 100% पुरावा आहे आमच्याकडे. त्यांना मतं लागतात, फुलंब्रीच्या आमदाराला मतं लागतात. सांगतो ना, नारायणपूरच्या आमदार चव्हाण, संजय केनेकर आणि आजी माझी 7-8 नगरसेवक यांच्या डोक्यात काय होतं, दुश्मनी काढली, टार्गेट केलं. यांच्या डोक्यात होतं हिंदू आणि मुस्लिम. त्यांना वाटलं मुस्लिमांचेच दुकान आहेत, पण पाडले दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांचेच पाडले. म्हणजे धार्मिक अजेंड्यासाठी हे काय करायला निघाले. त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांचा जो मोजमाप आहे त्यांची मिटिंग घेतली पाहिजे. आयुक्ताला माझी कळकळीची विनंती, गरीब लोक आहेत साहेब, असं पोटावर पाय देऊ नका, कुटुंब उद्ध्वस्त होतील.